नमस्कार, मी विजय काते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. आपण ज्या स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या बाहेर उभे आहोत तिथे या स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये एका 11 वर्षीय चिमुरड्याचा त्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला होता. याच्यानंतर पूर्ण मीरा भाईंदरमध्ये असंतोषाची लाट पसरली होती. लोक रस्त्यावरती उतरले, अनेक राजकीय पक्ष या रस्त्यावरती उतरले होते या गोष्टीचा निषेध करण्यासाठी. यानंतर महानगरपालिकेच्या मार्फत एक चौकशी समिती नेमण्यात आली, पण चौकशी समितीने तो दिलेला निर्णय आहे, जो खुलासा केलेला हा अगदी धक्कादायक आहे. त्यांनी सांगितलं ह्या संपूर्ण घटनेमध्ये ते 11 वर्षीय मुलं जो चिमुरडा आहे त्याची ही चुकी आहे, कारण त्यांनी ज्या जीवनावश्यक ज्या वस्तू असतात, जे आपला जीव वाचवण्यासाठी स्विमिंग सूट आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, हे त्याने काढून टाकलं, त्याच्यामुळे त्याचा जीव गेलेला आहे. अशा चौकशी समितीचा हा अध्यादेश आलेला आहे. हा अध्यादेश आल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी ह्याच्यावरती निषेध नोंदवला. विशेषतः मनसे हा पहिल्या दिवसापासून ह्या गोष्टीचा विरोध करत स्वतःच्या अंगावरती केसेससुद्धा घेतलेल्या आहेत. आपल्यासोबत मनसे आणि शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की ह्या अहवालाच्या बाबत त्यांचं काय मत आहे. दादा, काय सांगाल? चौकशी समितीचा अहवाल आपल्यासमोर सादर झाला आहे, त्याच्यानंतर ताशेरे ओढले जात आहे. चौकशी समितीच्या अहवालामध्ये 11 वर्षाच्या चिमुरड्याची चूक सांगितली जाते, त्याबद्दल आपण काय सांगाल? मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खायचा हा प्रकार आहे. अधिकारी आणि ठेकेदार वर्ग हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खात आहे. कारण की जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालाच्या अगोदर त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला पोलिसांनी दाखवलेली व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्यांनी कुठेही फ्लोट घातला नव्हता. हे एवढंच सत्य आहे. आणि जर मुलगाने उडी मारली तर तुमचं काम होतं की त्या ठिकाणी 4 लाईफगार्ड ठेवायची आणि त्या लाईफगार्डना देखरेख करायची. असं न करता एका लहान मुलाच्या मेलेला मुलगा आहे त्याच्यावर हे आरोप करणे हे कितपत योग्य आहे? कारण की यामध्ये नक्कीच वरदहस्त आहे. ठेकेदाराला वाचवायचा प्रयत्न करत आहेत आणि ज्या पद्धतीने करार केलेला आहे त्या करारावर सेक्रेटरी मंसुरी या इसमाची सही आहे. नक्की तो इसम कोण आहे? कारण की ज्या वेळेला साहस चॅरिटेबल ट्रस्ट हा ठेकेदार होता, तर साहस चॅरिटेबल ट्रस्टच्या जे नेते आहेत किंवा जे संस्थापक आहेत त्यांची नावं पाहिजे होती, पण हे करारावर मंसुरी नावाचा इसम कोण आहे? त्यानंतर सब ठेकेदार, काल तुम्ही पाहिलं असेल आयुक्तांनी हे बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही हे हॉटेल चालू होते, उपहारगृह चालू होते. मुळात हे उपहारगृह नाही, कॅन्टीन आहे. ज्या पद्धतीने कोर्टामध्ये कॅन्टीन असतं, ज्या पद्धतीने मंत्रालयामध्ये कॅन्टीन असतं, तसंच येथे कॅन्टीन आहे. पण हे कॅन्टीन नसून हे हॉटेल राजू किचन नावाने हॉटेल चालवलेलं जातं. इथे रात्री 12-12 वाजेपर्यंत लोकांना बसून जेवण दिलं जातं. झोमॅटो, स्विगीवर ऑनलाईन ऑर्डर स्वीकारल्या जातात आणि लहान मुलगा मेल्यानंतरही हे लोक हॉटेल चालू ठेवून स्वतःचा पोट भरण्याचा आणि व्यवसाय करण्याचं काम करत आहेत. मी तर प्रथम याचा निषेध व्यक्त करतो. आणि या विभागाच्या प्रमुख दीपाली पवार मॅडम आहेत, यांना ज्या समितीमध्ये घेतलेलं आहे तर आमचा त्यावरच पहिला आक्षेप आहे. कारण की ज्याची इन्क्वायरी चालू आहे त्यांनाच समिती घेणं म्हणजे हे कुठेतरी नागरिकांना उल्लू बनायचं, दिशाभूल करण्याचं काम आहे हे सांगत आहे. आता मी प्रथम महाराष्ट्र नवमान सेनेकडनं काल विरोध केलेला आहे. आजही आम्ही महापालिकेत जाऊन पत्र देणार आहे. नवघर पोलीस स्टेशनच्या PIला भेटून याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणार सांगणार आहे. सर, नक्की तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात, शिवसेना पक्षाचे आहे, तुम्ही पण ह्या गोष्टीला विरोध केलेला आहे, पण आता जो अहवाल आला त्या अहवालबद्दल आपलं काय मत आहे? बघा, जे FIR आहे, आता माझ्या हातात FIR आहे, त्यामध्ये सादर लिहिलं आहे की ठिकाणी असलेले ठेकेदार साहस चॅरिटेबल ट्रस्ट तसेच व्यवस्थापक, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे देखभाल करतात FIRमध्ये आहे. तर व्यवस्थापक आणि जे साहस चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांना आरोपी का करत नाही BMC, आणि यांच्यावरती का एवढं दबाव आहे? यांना तुम्ही आरोपी करा आणि कोर्ट बघेल कोणीची काय चुकी आहे, कोणाचा चुकी नाही. तर माझं हे बोलायचं आहे की बाबा, साहस चॅरिटेबल ट्रस्ट जो व्यवस्थापक आहे त्याला आरोपी करा, जे देखभाल करत होतं त्यांना आरोपी करा. का? ते FIRमध्ये त्यांच्या स्टेटमेंट आहे त्यांच्या वडिलांचं, त्याच्याप्रमाणे तुम्ही फक्त 2-4 लोकांना ते ट्रेनिंगला तुम्ही आरोपी करतात, हे चुकीचं आहे. कोर्ट बघेल. आणि जे कमिटी बनवलं आहे ते कमिटी किती मान्य आहे, कोणातर्फे बनलेली आहे, त्यांचे रिपोर्ट कदाचित सही आहे की नाही आहे. आणि हे जे मुलगाचं प्रश्न आहे, जो मुलगा वारलेला आहे त्याच्यावर तुम्ही राजनीती करता, त्यांना तुम्ही दोषी, हे आम्हाला कोणाला पण मान्य होणार नाही की मुलगाचं चुकी हे ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डमध्ये मॅटर जातील तर BMC स्वतः याच्यामध्ये ठार पडतील. त्यांना जबाब द्यावा लागेल की बाबा, तुम्ही एक मुलाला जो मयत पाहिलेला तुम्ही त्याला आरोपी, त्याच्या चुकीचा, समजा आपला कोणी मुलगा असता आपण त्याला कुठे नेलं असतं तर आपण त्याच्या देखभाल आपण कोणाला सोडत नाही, तर तो पेरेंट्स त्या व्यवस्थापकला या त्या
जे आपल्या स्पोर्ट्स क्लब आहे त्यांच्या मार्फत ते सोडून गेले होते. ते गार्जियन होते. ते गार्जियनसारखं त्यांची देखभाल त्यांच्या हातात होता आणि तो समजा मुलगा त्याने जॅकेट घाललेलं ना, ते चुकी त्यांची आहे. ते हे मान्य केलं की त्या मुलांनी स्वतः हे केलं आहे, तर चुकी त्यांची आहे. का त्यांच्यासमोर ही घटना घडलेली आहे. एक बिल्डिंग असतो आणि बिल्डिंगमध्ये आपण BMC नोटीस देतात की याचं 15 वर्ष झालेलं आहे आणि तुम्ही याला कारवाई करा किंवा तुम्ही खाली करा. आम्ही तिकडे राहणारे लोक जात नाही त्यांच्याकडे, पण ते आम्हाला का नोटीस देतात? धोकादायक करून डिक्लेअर करून आम्हाला काढायला लागतात बाहेर लोकांना. म्हणून हे काम BMCचं आहे. इकडे चुकी व्यवस्थापकची आहे. त्यांना का वाचवतात हे त्यांच्या पर्सनल आहे. नाहीतर याच्यामध्ये मी बोलतो की त्यांचे वडील येऊन आम्हाला संपर्क साधा, आम्ही त्याच्या रेट टाकतो आणि सगळीच गोष्टी बाहेर येणार आहेत. माझं हे बोलायचं आहे की काल पण मी भाईंदर वेस्टला गेलो, ईस्टला गेलो. तिकडे बोटमध्ये तुम्ही बघितलं तर बोटमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट फेऱ्या आहे, त्यांच्यामध्ये बोटिंगचं ते 100 आणि 60 रुपये घेतात आणि 100 आणि 60 रुपये घेऊन ते विदाऊट एनी जॅकेट, विदाऊट एनी प्रिकॉशन त्या बोटमध्ये सोडून देतात. समजा बोटाला काय झालं फ्युचरमध्ये तर कोण जिम्मेदार असणार? BMC जिम्मेदार नसणार का? BMC त्यांना कसा कुठल्या बेसला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे? तिकडे बोट चालवणं एकटाच माणूस आहे तिकडे त्या बोटवर आणि मुले 15-20 वर्षाचे मुले आहेत, 2-2 वर्षाचे मुले आहेत, 30-35 जण एक बोटमध्ये. केवढा रिस्क आहे? हे कोण जिम्मेदार असणार? नंतर कॉन्ट्रॅक्टर ते बोलणार कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर लिहून देतात त्याच्यावर की बाबा याच्यामध्ये काही घटना घडली तर आम्ही जिम्मेदार नाही, हे असं लिहून देतात. आम्ही जिम्मेदार नाही त्यामध्ये. तर BMCचं काम आहे बघायचं की अशा लोकांना का कॉन्ट्रॅक्ट देतात आणि का गरजेचं आहे. पैसे कमवायसाठी लोकांचा जीव असा का धोकामध्ये ठेवतात? हे व्हिजिट करायला नको तिकडे. तर माझं हे बोलायचं असं खूप चुकी होत आहे, कोणी बघत नाही. आम्ही पक्षामध्ये आहे, पक्षातर्फे आम्ही हे आवाहन करतो की बाबा हे सगळेच फालतू कॉन्ट्रॅक्ट आहे, जे कॉन्ट्रॅक्टरला पनिशमेंट व्हायला पाहिजे आणि हे BMCचं काम आहे. आणि मेन मुद्द्याच्या गोष्टी हे आहे की कॉन्ट्रॅक्ट कुठे आहे? हे स्पोर्ट्स क्लबचा आणि BMCचा कॉन्ट्रॅक्ट कुठला आहे? काय अटी शर्त काय आहे त्यामध्ये? तो मेन पब्लिकच्या समोर येत नाही. तर त्या कंडिशनवर मला वाटतं तो कॉन्ट्रॅक्ट जे आहे पब्लिकच्या समोर आला किंवा आमच्या हातात द्या, त्यामध्ये रिझल्ट येईल. एवढं करायची गरज नाही. हे कमिटी ते कमिटी वगैरे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये टर्म अँड कंडिशन असेल की कोणाचा जीव गेला, काय अपघात घडला तर कोण जिम्मेदार असेल, त्याच्या पनिशमेंट असेल की किंवा त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी शिक्षा असेल की किंवा त्यांना काय लाभ असेल, हे कोण देणार? ते तुम्ही कॉन्ट्रॅक्ट समोर आणा, आपोआप सगळ्या गोष्टी बाहेर येणार आहेत. नाही, नक्कीच जो अहवाल सादर झालेला आहे, कुठेतरी वाटतं महानगरपालिका माणुसकीला काळिमा फासणारे काम करते. ज्यांचे हात दगडाखाली आहे आणि तेच त्या या सर्व घटनेची चौकशी करत आहेत, त्यांच्याकडून कोणती आपण अपेक्षा करू शकतो की हे अहवाल त्या मुलाच्या विरोधात किंवा मुलाच्या बाजूने मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी करतील? हे कुठेतरी चुकीचं या अहवाल सादर या संबंधित अधिकारी यांनी केलेलं आहे. याचा निषेध आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेने केलेलाच आहे. पण असं आम्ही शांत बसणार नाही. याला लवकरच जसं तसं उत्तर दिलं जाईल. दादा, काय सांगाल, जे 11 वर्षाचा मुलगा जो जलतरण तलावामध्ये मेलेला आहे, याच्यावरती एक समिती नेमण्यात आली, त्याच्यात खुलासा करण्यात आलेला आहे. त्या खुलासामध्ये सांगतात की 11 वर्षाचा मुलाचीच चूक आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? प्रथमतः मी तुमच्या चॅनलला धन्यवाद देतो, कारण तुम्ही हा जो मीरा भाईंदरमध्ये झालेला जो प्रकार आहे, एक वध या मीरा भाईंदरच्या अधिकाऱ्यांनी घेतलेलं एक मनुष्यवध आणि एक एवढा मोठा त्याला एक शब्दच नाही माझ्याकडे की अधिकाऱ्यांना काय म्हणावं. माझ्या मते मला एवढंच म्हणायचं आहे की जे महानगरपालिकेचे अधिकारी, जे ठेकेदार आहेत, जो ट्रेनर आहे, यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. जेवढासा मुलगा जर स्विमिंग पूलमध्ये जातो आहे, तो कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये संरक्षण स्वतःला करण्यासाठी कुठली उपाययोजना करत जात नसेल तर त्याला ट्रेनर कशासाठी आहे? त्याचं लक्ष का नाही आहे? ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि जो ट्रेनर आहे, जो ठेकेदार आहे, हे याच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि तो मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण मला असं वाटतं की कुठली तरी कमिटी नेमून कुणाला तरी एकाला टार्गेट करणं हे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा राजकीय दबाव असेल. आणि इथे आता राजकीय वरदहस्त कुणाचं हे तुम्हाला सांगायची गोष्ट नाही. 2-2 आमदारसुद्धा इकडे आहेत. ओके, ह्यांचासुद्धा त्यांच्यावर दबाव असू शकतो, ही गोष्ट नाकारता येत नाही. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि माझ्या पक्षाचं आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मीरावरचं शहर प्रमुख या नात्याने सांगतो की जो परिवार आहे त्याच्यावरती झालेला आघात आहे, आज ती परिस्थिती कशी असेल, तो परिवार कुठल्या संकटात, कुठल्या विचारधारात असेल, त्या परिवाराला आपण कशा प्रकारे आधार द्यावा. मला वाटतं आता तो झालेली गोष्ट आहे, परत तो शब्दच माझ्याकडे नाही की तो परत आपल्याला मिळवता येईल. पण अशा पुढे घटना होऊ नये म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे, जो ठेकेदार आहे, जो ट्रेनर आहे, जी पूर्ण यंत्रणा आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, स्पष्ट मत आहे माझं.
नक्कीच हे होतं मनसे आणि शिवसेनेचे प्रतिनिधी आहे, यांची प्रतिक्रिया आहे. त्यांनी सरळ त्याच्यावरती आक्षेप नोंदवला आहे. महानगरपालिका मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खायचं काम करते असा आरोप मनसे प्रतिनिधी या लोकांनी केलेला आहे. तसेच शिवसेनेचे प्रतिनिधी यांनी फार मोठा खुलासा केला की भाईंदर स्टेशनच्या जवळ जेसरपाकच्या खाडीवरती ज्या बोटी चालवल्या जातात तिथे एकही सुरक्षाचा प्रश्न तिथे वाऱ्यावरती सोडलेला आहे. उद्या मोठी जीवितहानी घडली तर याला जबाबदार कोण? महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त म्हणतात की आम्ही कायद्याच्या अंतर्गत कामं करतो, पण इथेच कायदा चव्हाट्यावर मांडला जातो. नक्कीच ह्याचं पुढे काय प्रतिक्रिया होणार आहे, याच्यावरती लोक कसे आक्षेप घेणार आहेत आणि ह्या 11 वर्षाचा जो चिमुरडा मेलेला आहे याला नक्की न्याय मिळेल का, हा येणारा काळच सांगेल. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल.